बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीलाच बातमी डोंबिवलीमधून आहे। डोंबिवलीमधल्या 65 अनधिकृत इमारतींवरती महानगरपालिकेनं कारवाईला सुरुवात केली आहे। आतापर्यंत महानगरपालिकेनं 65 पैकी 18 इमारती जमीनदोस्त केल्यात, तर उर्वरित 47 इमारतींवर मोठ्या पोलीस बंदोबस्तात महापालिका कारवाई करेल। या इमारती पाडण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला कोट्यवधी रुपयांचा खर्च सुद्धा येणार आहे। ते अनधिकृत इमारती पाडण्यासाठी खर्च किती येणार आहे? या 65 इमारतींमधल्या बहुतांश इमारती या 7 मजली इमारती आहेत। एका इमारतीमध्ये किमान 2 विंग आहेत, तर काही इमारतींमध्ये 4 विंग सुद्धा आहेत। एक विंग पाडायला साधारणपणे 5 ते 7 लाखांचा खर्च येतो। त्यामुळे 65 इमारती पाडण्यासाठीचा खर्च 5 ते 7 कोटींच्या घरात जाईल असा अंदाज आहे। आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील 65 बेकायदेशीर इमारती आता पाडल्या जातील, त्यामुळे हजारो रहिवासी बेघर होणार आहेत। दरम्यान या घोटाळ्यात 300 पेक्षा अधिक आरोपी असून हे सर्वजण विविध पक्षांशी संबंधित आहेत असा आरोप याचिकाकर्त्यांनी केलाय। काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेनं 10 इमारतींवर तोडक कारवाई करत या इमारती जमीनदोस्त केल्या। दरम्यान घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे यांनी। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीमधील 65 इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे। आपण जर बघितलं तर अनधिकृत बिल्डिंगी या मोठ्या प्रमाणात कल्याण डोंबिवलीत आहे। यातीलच 65 बिल्डिंगी आहेत। या 65 बिल्डिंगपैकी 10 बिल्डिंगवर महापालिकेने ही कारवाई केलेली आहे। मी आता आयरे रोड या इकडे आहे। आपण बघू शकतात आयरे गावातील याच एका बिल्डिंगवर महापालिकेने वर्षभरापूर्वी कारवाई केली होती। अशा एकूण 10 ज्या इमारती आहेत ह्यांच्यावर कारवाई झालेली आहे। आता येत्या काळात 55 इमारती ज्या उरलेल्या आहेत ह्यांच्यावर कारवाई होणार आहे असे महापालिकेकडून सांगण्यात आलेले आहे। याच 55 इमारतीमधील रहिवासी हे आता संतप्त झालेले आहेत। त्यांनी वारंवार पालिकेकडे असेल किंवा कोर्टाकडे असेल पत्रव्यवहार केलाय। या रहिवाशांचं आता काय होणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे। आपण जर बघितलं तर ह्याच्यातील जे दोषी आहेत नुसते 65 बिल्डर नसून यामध्ये इतर सुमारे 300 जण आहेत अशी माहिती याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे। केडीएमसीतील अधिकारी वर्ग सुद्धा यामध्ये दोषी आहे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जावी अशी मागणी आता होऊ लागली आहे। कॅमेरामॅन शुभम सह प्रदीप भणगे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली। 2 FIR झाले ज्याच्यामध्ये 65 लोक व इतर अशी पकडून एक साधारण 300च्या वरती असण्याची संभावना आहे। याच्यामध्ये बरेचसे लोक पक्षाचे इन्व्हॉल्व आहे। ह्या लिस्टमध्येही जर पाहिली आपण FIRची तर त्याच्यामध्ये बरेचसे पक्षाला लिंक असलेले दिसून येत आहे। मी ह्या प्रकरणाची माहिती जून महिन्यामध्ये 2022 जूनमध्ये काढली। माहिती काढल्यानंतर त्यांनी मला माहिती द्यायला पण काही दिवस लावले। मला जुलैमध्ये माहिती मिळाली आणि त्यानंतर ह्यांनी ते FIR करायला लेट करत होते म्हणून पुन्हा त्यांना 1 महिन्याने मी रिमाइंड केला। त्याच्या रिमाइंड केला तरी ते FIR करायला तयार नव्हते। म्हणजे त्याच्या 3 महिन्यानंतर हा FIR झाला। दरम्यान डोंबिवलीच्या साई गॅलेक्सी इमारतीमध्ये ऋषिकेश आणि अंजली ही 2 भावंड राहतात। या भावंडांची सध्या परीक्षा सुरू आहे, त्यामुळे आपल्या राहत्या घराच्या चिंतेमध्ये राहायचं की आपल्या परीक्षेचा अभ्यास करायचा अशी विवंचना या दोघांना सतावते। या दोघांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। ही अंजली आहे, अंजली गावडे, आणि हा ऋषिकेश गावडे आहे। ऋषिकेश 12वीला आहे, त्याची 12वीची परीक्षा सुरू आहे। अंजलीची 10वीची परीक्षा आहे। अंजली, इतकी वर्ष साधारणपणे 4 ते 5 वर्ष इमारतीमध्ये राहतेस तू। 10वीचं म्हटलं की एक आयुष्याला टर्न असतो आणि ह्यामध्ये हे करता आपल्या पुढच्या करिअरचा पाया आहे। ह्या अशा कंडिशनच्या वेळी जे त्यातून तुझं पुढचं आयुष्य सवरणार आहे त्याच वेळी नेमकं हे इमारत पडण्याचं टेन्शन काय, कशा रीतीनं घरात यामुळे वातावरण झालंय? मम्मी पप्पा माझ्याशी नीट बोलत नाही। मम्मी खूप टेन्शनमध्ये असते आणि अभ्यासकडे लक्ष पण लागत नाही, कारण की पहिल्यापासून घरात खूप टेन्शन आहे। आता हे दुसरं टेन्शन अजून एक आलं आहे। कोणच घरातले नीट जेवत नाही, ना माझ्या अभ्यासमध्ये लक्ष लागत आहे।
ज्या पद्धतीनं आता हे संपूर्ण प्रकरण हायलाईट झाले, समोर आलेलं आहे, शाळेमध्ये जाताना, क्लासमध्ये जाताना टीचर्स, मैत्रिणी याविषयी चर्चा करतात. हो करतात ना. ते बोलतात आता तुझं घर तुटेल, तू आता कुठे राहशील, तसं तुझं स्वतःचं घर होतं ते पण आता तुझ्याकडे नाही आहे, तू राहणार कुठे. सगळेजण उठून तुटून येते बोलतात तुझं घर तुटेल, घर तुटेल. बस. ऋषिकेश, 12वीची परीक्षा सुरू आहे, अभ्यासाचं टेन्शन, सेम करिअरचा पाया 10वी आणि 12वी, यात या अशा संकटाने किती मनाला लागतं? तर मनाला लागलं ते आता काय करू नाही शकत. पण माझे मित्र हे होतं काय टेन्शन नको घेऊ, सगळं नीट होणार. पण मला टेन्शन होतंच आहे, पेपर पण नीट जात नाही, लक्षात जात नाही, पेपरला जायचं म्हणून मन करत नाही. लोन चालू आहे, सगळीकडे मम्मी पप्पा कष्ट करत आहेत, काय नाही फक्त एवढंच की घर वाचावं आमचं, बस. तू कोणाला विनंती करशील? मुख्यमंत्री आहेत, सरकारी यंत्रणा आहे, न्यायालय आहे, कोणाला तू विनंती करशील की तुम्हाला न्याय द्यावा म्हणून? मला नक्कीच न्याय द्यावे आणि या बिल्डिंग वाचावी असं मी सरकार लोकांना सांगतो. नक्कीच या चिमुकल्यांची विनंती सरकारनं, न्यायालयानं ऐकावी. या सर्वांना आपण शुभेच्छा देऊया आणि सरकारला विनंती करूया की यावर नक्की तोडगा काढा, जेणेकरून या चिमुकल्यांचं भविष्य जे आहे ते अंधारात जाणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली. आणि यानंतरची बातमी भिवंडी परिसरातनं. भिवंडीमध्ये एका कोचिंग क्लासला आग लागली होती. या आगीमध्ये अडकलेल्या 30 ते 35 विद्यार्थ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत विद्यार्थ्यांना सुखरूपपणे क्लासच्या बाहेर काढण्यात आलं. जेव्हा आग लागली तेव्हा विद्यार्थी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरती ही आग पसरलेली. यावेळी कोचिंग क्लासचे सर, भाजी विक्रेता, तेल विक्रेता आणि बेंजोवाल्यानं जीवाची बाजी लावत या मुलांना सुखरूपरित्या बाहेर काढलं. या सर्व लोकांच्या धाडसाचं सध्या कौतुक होत आहे. ज्या विंटर्स क्लासला आग लागली होती त्या विंटर्स क्लासचे सर्व आपले राजू सर आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत नेमकी काय प्रकार होता. सर काय प्रकार झाला होता काल? कल 4:15 बजे के आसपास वही बोला मैंने, वायर में आग लगी, वायर में धुआं निकलना स्टार्ट हुआ। तो हम लोगों ने समझा शॉर्ट सर्किट है। उसके बाद मैं तुरंत नीचे गया जहाँ पर हमारे मीटर्स सारे हैं, वहाँ मीटर्स को मैंने ऑफ किया और मीटर्स ऑफ करके आने के बाद देखा तो पूरे क्लास में धुआं हो गया था। ये जो घटना हुई है 5 से 10 मिनट के अंदर पूरे क्लास में आग लग गई थी। धुआं पहले 10 मिनट तक था, उसके बाद आग लगना स्टार्ट हुआ और धुएं की वजह से फिर हम लोगों ने सबसे पहले सेफ्टी लिया कि पहले बच्चों को बाहर निकाला जाए और बच्चों को बाहर निकाला। फर्स्ट सेकंड फ्लोर बच्चे थे और थर्ड फ्लोर, इनके कुछ 40 बच्चे रहे होंगे ज़्यादा से ज़्यादा, 40 और हम लोग 4-5 जन थे और दूसरी भी क्लासेस थी वहाँ पर आसपास। तो सेकंड फ्लोर के बच्चे निकाले तो वहाँ पर आग लगने की वजह